पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओगू हा स्वभावे आद्य असे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4। हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओगू हा स्वभावे आद्य असे। बीड शहर वाडिया वाचनालय ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग या सत्रात आपलं चालू असलेलं ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायावरील चिंतन। चौथ्या अध्यायावरील आजचं हे पहिलंच प्रवचन आणि या अभ्यास वर्गात आज आपण सुरुवातीच्या 57 ओव्यांचा आढावा घेणार आहोत आणि या 57 ओव्यांपैकी आज प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानोबा लिहित आहेत। हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओगू हा स्वभावे आद्य असे। भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तुला दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात मी निष्काम कर्मयोग सांगितला, सोबत दुसऱ्या अध्यायात मी तुला ओघाने ज्ञानयोगही सांगितला, परंतु तू माझ्यावर रागावलास। भगवान म्हणतात, अर्जुना तू माझ्यावर रागावलास आणि म्हणतोयस की देवा गडीत तू ज्ञानयोग चांगला म्हणतो, गडीत तू कर्मयोगही चांगला म्हणतो। देवा कृष्णा एक काहीतरी सांग ना की ज्याचं अनुकरण आम्ही करू। असं म्हणून अर्जुना तू माझ्यावर रागावलास, ठीक आहे हरकत नाही। कृष्ण म्हणतात, अर्जुना मला तुला कर्मयोगच सांगायचा होता, पण ओघाने मी तुला ज्ञानयोगही सांगून गेलो की ज्याचं तुला ज्ञान असावं। अन्यथा मला तुला कर्मयोगीच बनवायचं होतं, मला तुला निष्काम कर्मयोगच सांगायचा होता। भगवान म्हणतात, अर्जुना अरे हे दोन्ही योग निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग हे माझ्यापासूनच निर्माण झालेत आणि अनादी कालापासून चालत आले आहेत। ज्ञानोबाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, अवधारी वीरश्रेष्ठा एलोकी या दोन्ही निष्ठा मजची पासोनी प्रगटा अनादी सिद्धा। अर्जुना हे दोन्ही योग मी भगवान श्रीकृष्ण माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत आणि ते अनादी कालापासून चालत आलेले आहेत। हे दोन्ही योग मनुष्यास मुक्तीच मिळवून देतात, परंतु यापैकी ज्ञानयोग अतिशय कठीण आहे आणि कर्मयोग सोपा आहे आणि कर्मयोगाचे अनेक फायदे आहेत। म्हणून अर्जुना मी तुला निष्काम कर्मयोग कर असं पुन्हा पुन्हा सांगतोय आणि सांगत आहे, परंतु तुझा गैरसमज झाला आणि तू माझ्यावर रागावलास तर हरकत नाही अर्जुना, तू माझा मित्र आहे, मला तुझा राग येत नाही, परंतु मी तुला पुन्हा बजावतोय की तू कर्मयोगी बन, तू निष्काम कर्मयोगच कर, कारण तो सोपा आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत।
तुला असं वाटतं की अर्जुना की मी हा निष्काम कर्मयोग आज पहिल्यांदाच तुला सांगत आहे? असं नाहीये. मी खूप 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 काळापूर्वी हा निष्काम कर्मयोग प्रथमतः विवस्वतास शिकवला. मग या विवस्वत रवीने मनूला शिकवला. मनूने मग इक्ष्वाकुला शिकवला आणि त्यानंतर अनेक राजांनी या निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलं आणि हे सगळेजण मोक्षास पोहोचले. परंतु मध्यंतरी खूप काळ गेला आणि हा निष्काम कर्मयोग लोप पावला. का? तर माणसाचं विषय भोगाचं आकर्षण वाढलं. माणसं आपल्या देहाला सर्वस्व समजू लागली आणि माणसाला आत्मबोधाचा विसर पडला. ज्ञानवारा लिहित आहेत, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. माणसांचं विषय भोगाचं आकर्षण वाढलं. माणसं देहालाच सर्वस्व समजू लागली. खाणं पिणं मजा करणं एवढंच माणसाचं ध्येय बनलं आणि मनुष्य आत्मबोधाला विसरला, मुक्तीला विसरला. म्हणून मधल्या काळात हा निष्काम कर्मयोग लोप पावला. भगवंत म्हणतात, अर्जुना मला सांग, एखाद्या गावात जर नागडी माणसं राहत असतील तर या नागड्या माणसांना कपड्याचं काय महत्व? किंवा एखादा आंधळा मनुष्य जन्मताच आंधळा आहे, त्याला सूर्याचं काय महत्व? तसं जे विषय भोगात रममान झालेत त्यांना आत्मबोधाचं आणि देवाचं काय महत्व? अरे एखाद्या बहिऱ्यांच्या सभेत गाण्याची मैफिल सजवावी, त्या बहिऱ्याला गाण्याचं काय महत्व? तसं अर्जुना, जे विषयाकडे आकर्षित झालेत, विषयातच रममान झालेत आणि देहाला सर्वस्व समजू लागलेत, त्यांना आत्मबोधाचं मोक्षाचं काय महत्व? अर्जुना, चंद्र उगवण्याच्या आधीच कावळ्याचे डोळे फुटतात. त्या कावळ्याला चंद्र कसा दिसेल? तसे जे विषय भोगात रममान झालेत, ज्यांच्याजवळ विवेक वैराग्य नाही, त्यांना देव कसा दिसेल? आणि म्हणून मध्यंतरी भरपूर काळ गेला आणि या काळात निष्काम कर्मयोग लोप पावला. परंतु आज हा निष्काम कर्मयोग मी अर्जुना तुला सांगत आहे, असं देव म्हणताय. आणि अर्जुना, मी आज पहिल्यांदा तुलाच हा निष्काम कर्मयोग सांगत आहे असं नाही. मी खूप खूप पूर्वी हाच निष्काम कर्मयोग विवस्वत अर्थात सूर्याला शिकवला. या विवस्वत रवीने मग मनूला शिकवला, मनूने इक्ष्वाकुला शिकवला. अनेक राजांनी याचं अनुष्ठान केलं, निष्काम कर्मयोग केला आणि मुक्त झाली. तोच निष्काम कर्मयोग अर्जुना मी तुला सांगत आहे आज. का सांगतोय? तर अर्जुना, तू माझा अतिप्रिय मित्र आहेस. अरे तू किती प्रिय अर्जुना, मी तुला सांगू का? भगवंत म्हणतायत, अर्जुना, जे माझं गुह्य आत्मज्ञान
आणि हा निष्काम कर्मयोग मी माझ्या पित्यास वसुदेवास सांगितला नाही, माझी आई देवकीस सांगितला नाही, माझा मोठा भाऊ बलराम दादा याला सांगितला नाही. तो गुह्य निष्काम कर्मयोग, ते गुह्य आत्मज्ञान अर्जुना आज मी तुला सांगत आहे. ननवरायची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, जे न सांगेची पित्या वसुदेवासी, जे न सांगेची माता देवकीसी, जे न सांगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. अर्जुना मी आई वडील भाऊ कुणालाच हा निष्काम कर्मयोग सांगितला नाही, माझं गुह्य आत्मज्ञान सांगितलं नाही, गुह्य निष्काम कर्मयोग सांगितला नाही. तो निष्काम कर्मयोग मी आज तुला सांगतोय का, तर तू माझा अतिप्रिय आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा जिवलग मित्र आहेस, म्हणून तुला सांगतोय. आणि म्हणून अर्जुना तू निष्काम कर्मयोगी बनावस अशी माझी इच्छा आहे, असं कृष्ण बोलतायत अर्जुनास. परंतु इथे अर्जुन एक शंका घेतो आणि देवास म्हणतो, देवा तू तर अलीकडचा माझ्या वयाचा, तू माझा मित्र, तू माझ्या वयाचा, आणि हा विवस्वत सूर्य तर किती जुना, हा विवस्वत इतका जुना, आणि त्याला तू सांगायला कधी गेला? कृष्णा तू माझ्या वयाचा, माझा सिनकरी, आणि तू या विवस्वताला सांगायला कधी गेला? इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अर्जुना तू आणि मी फक्त या जन्मातच इथे आहोत असं नाही, तर तुझी अनेक जन्म झाली आहेत ती तुला आठवत नाहीत. तशा प्रकारे माझी अनेक जन्मे अर्थात अवतार झाली आहेत ती मला सगळी आठवतात. तुला आठवत नाही तुझे जन्म, पण माझे जन्म अर्थात माझे अवतार मला सगळे आठवतात. आणि भगवान बोलतायत, मी जेने जेने अवसरे जे जे होनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. अर्जुना तुझे जन्म तुला आठवत नाहीत, पण माझे अवतार मला आठवतात. आजच आपण या पृथ्वीवर आहोत असे नाही, अनेकदा तुझा जन्म झालाय, माझा जन्म झालाय, इथे अनेकदा आपण जन्माला आलोत, तुला आठवत नाही. त्यामुळे तुला जरी वाटत असलं की तो विवस्वत खूप पुराणा, तो वाडवडिलाला देखील माहित नाही, मग कृष्णा तुला कसा माहिती? तर त्या काळातही मी होतो आणि तूही होता, का तर तुझे आणि माझे अनेक जन्म झाले. कृष्ण म्हणतात अर्जुना अरे तुला काय सांगू, मी भगवान श्रीकृष्ण प्रत्येक युगात अवतार धरतो. का? तर ज्यावेळेस या पृथ्वीवर अधर्म माजतो, अधर्म बोकाळतो आणि अधर्म धर्माला पुसून टाकतो, अर्थात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक युगात मी भगवान श्रीकृष्ण अवतार धरून येतो आणि या पृथ्वीवर धर्माची स्थापना करतो. आणि म्हणून भगवान बोलतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यावर ज्ञानोबराय भाष्य करतायत, हे धर्म जात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा उगू हा स्वभावे अद्य असे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा उगू हा स्वभावे अद्य असे. आजच्या प्रवचनाची ओवी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना
जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो, धर्माला ग्लानी येते, धर्म संपतो आणि अधर्म बोकाळतो, तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार धरतो. हा ओघ, हा क्रम अतिशय आद्य आहे, अतिशय जुना आहे. आणि म्हणून अर्जुनाशी शंका घेऊ नको की तू जे म्हणतोयस की हे कृष्णा, तू तर माझ्या वयाचा, आणि तो विवस्वत, तो रवी, तो खूप जुना, त्याला तू कधी गेला उपदेश करायला? तर अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत, ते तुला आठवत नाहीत, परंतु मला सगळे जन्म आठवतात, माझे सगळे अवतार आठवतात. आणि एवढंच काय की प्रत्येक युगात मी अवतार धरून येतो आणि धर्माची स्थापना करतो. हनुमान दानवारा लिहित आहेत की धर्म जाता आगवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओगू हा स्वभावे अद्य असे. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार धरून येतात, धर्माची स्थापना करतात आणि या पृथ्वीवर सुख शांती नांदते. आणि म्हणून दानवारा लिहित आहेत की धर्म जाता आगवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओगू हा स्वभावे अद्य असे. भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर येऊन धर्माची स्थापना करतात. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत पृथ्वीवर येऊन धर्माची स्थापना करतात. मग हा धर्म म्हणजे काय? हा धर्म म्हणजे काय? धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात धर्माची अतिशय सुंदर व्याख्या करतात आणि माऊली लिहित आहेत, एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तीच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. काय म्हणतात ज्ञानोबा? धर्माची व्याख्या: समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. मग वडील जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं? याचे उत्तर ज्ञानोबा देत आहेत. माऊली लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. आता जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. आणि मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. मग जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो इति वेद, तरी ते सदेह सचिदानंद कान व्हावे. संत जर झोपीत चावळला तर संतांचं झोपीत चावळणंही वेद ठरतं. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो इति वेद. संत झोपीत चावळला तर संतांचं झोपीत चावळणं सुद्धा वेद असतो. आणि म्हणून वडील म्हणजे संत. अर्थात संत जसं जसं वागेल संतांच्या वागण्यास, चालण्यास, बोलण्यास धर्म म्हणावा. मग पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत जसा वागेल त्याला धर्म म्हणावं, तर संत कसा वागतो? याचंही उत्तर ज्ञानोबा देत आहेत. माऊली लिहित आहेत, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सर्मनती. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे, जयाचे बोलू धर्मोजिये,
दिठी महासिद्धी तेवी ये स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. जयाचे बोलू धर्मो जिये. संतांच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द धर्म असतो. जयाचे बोलू धर्मो जिये. संत बोलेल तोच धर्म. अर्थात संतांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द धर्म असतो. संत जसा वागेल तोच धर्म. संत जसा बोलेल तोच धर्म. जया भक्तीची हेतुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते शर्मनती. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. संतांचं वागणं हाच जर धर्म आहे तर संत कसे वागतात, तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाचं धर्म असे म्हणतात. म्हणून नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाचं धर्म असे म्हणतात. ओवीच्या आरंभी ज्ञानोबारांनी शब्दप्रयोग असा केला, हे धर्मजात आघवे. धर्म हा एकच असतो, परंतु ज्ञानोबारा असा शब्दप्रयोग करतात की धर्मजात आघवे. याचा अर्थ असा होतो की जेवढे म्हणून धर्म आहेत हे युगायुगी म्या रक्षावे. जेवढे म्हणून धर्म आहेत अर्जुना त्या सगळ्या धर्माचं रक्षण मी करतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मग हे धर्मजात आगवे म्हणजे जेवढे म्हणून धर्म आहेत, जेवढे धर्माचे प्रकार आहेत असाही विचार केला तर नीती हाच धर्म, रीती हाच धर्म, माणुसकी हाच धर्म, इमानदारी हाच धर्म, सत्य हाच धर्म, अहिंसा हाच धर्म, प्रेम हाच धर्म, जिव्हाळा हाच धर्म, परोपकार हाच धर्म, सहानुभूती हाच धर्म, सदाचार हाच धर्म. हे सगळे धर्माचेच प्रकार आहेत. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे सगळे अवघे धर्म आहेत. धर्मजात आघवे हे सगळे आघवे धर्म आहेत. धर्माच्या जातीय धर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुकोबार आहे तर सत्याला धर्म म्हणतायत. महाराज लिहित आहे सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. तुकोबार आहे म्हणतात सत्य हाच धर्म आहे, सत्यानं वागणं हाच धर्म आहे. भगवान रीतीला धर्म म्हणतायत. नरवारा लिहित आहेत किंबहुना नृपा पार्थ झालाशे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान श्रीकृष्णाची पूर्ण कृपा झाली होती. का तर अर्जुन रीतीने वागत होता. अर्थात माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं, माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे. म्हणून रीती, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असे म्हणतात. आपल्या वाटेला आलेली विविध कर्तव्य स्वधर्म समजून निष्काम भावनेने त्याचं पालन करणं हाही धर्मच आहे. अशा प्रकारे धर्माची अतिशय व्यापक व्याख्या ठरते. आणि म्हणून संत जसे वागतील त्याला धर्म म्हणावं. तर संत कसे वागतात
तर संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत, रीती, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. म्हणून धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं. या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं. आणि हे सद्गुण अर्थात धर्म, अर्थात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, या गोष्टी ज्यावेळेस लयास लागतात, या पृथ्वीवर नीती संपते, माणुसकी संपते, इमानदारी संपते, सत्य संपतं, प्रेम संपतं, परोपकार, जिव्हाळा संपतो, सदाचार संपतो. याला म्हणायचं धर्माला ग्लानी आली. याला म्हणायचं इथं अधर्म बोकाळला. आणि ज्यावेळेस इथे अधर्म बोकाळतो, अर्थात धर्म पुसल्या जातो, अर्थात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी पुसल्या जाते, त्यावेळेस भगवान म्हणतात की मी भगवान श्रीकृष्ण अवतार धरून पृथ्वीवर येतो आणि धर्माची स्थापना करतो. आज तुम्ही सर्वत्र एक नजर मारून पहा. धर्म पूर्णपणे लयास गेलाय. या धर्माला जर छोटं केलं तर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म असं गृहीत धरून चला. धर्मात अनेक गोष्टी आल्यात, आपण पुन्हा पुन्हा पाहिल्यात. परंतु याला जर छोटं केलं, या धर्माला छोटं केलं तर घडीवर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म असं गृहीत धराने चला. आज समाजात नीती, माणुसकी, इमानदारी संपली आहे, सत्य संपलंय, अर्थात धर्म संपलाय. सर्वत्र हाहाकार माजलाय. प्रत्येक जण एकमेकास फसवतोय. लांडी लबाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, कामचुकारपणा वाढलाय, अतिरेकी येत आहेत, बॉम्ब फोडतायत, दुराचार वाढलाय. असं का व्हावं? धर्म लयाला का गेलाय? आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. निसर्ग अजिबात बदलला नाही. पशु पक्षी बदलले नाही. माणूसच एवढा का बदललाय? आज भाऊ भावास आणि माणूस माणसास ओळखायला तयार नाही. आईवडिलांना घरातून हाकलून देण्यापर्यंत मुलाबाळांची मजल गेली आहे. असं का व्हावं? दूधवाला दुधात पाणी घालतो, डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो, इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो आणि उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. इमाने इतबारे जर रोड केला तर 10 वर्ष त्या रोडचा टवका तुटू नये, टवका. परंतु एक पावसाळा खाल्ला की रोडची वाट लागते. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो, त्याला भाकरच खायला मिळत नाही. बिचारा डांबर खातो, सिमेंट खातो. इथे न्यायाने वकील विकला जातो. किती शिक्षकांना वाटतं की माझे विद्यार्थी विवेकानंद व्हावेत,
थोडेफार वगळता सगळे मास्तर अपडाऊन करणारे झालेत आणि 1 तारखेची वाट पाहणारे झालेत. असं का व्हावं? प्रत्येक थरात लांडीला बडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय. तुम्हाला वाटतं की फक्त पैसे खाणे म्हणजेच भ्रष्टाचार आहे? पैसे खाणं तर भ्रष्टाचारच आहे. परंतु तुम्ही भ्रष्टाचार शब्द फोडा, भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण कोडील आहे, ज्याचं आचरण त्रासदायक आहे, तोही भ्रष्टाचारच आहे. भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. म्हणून नोकरदार, व्यापारी, मजूर, शेतकरी, पुढारी सर्वच थरात भ्रष्टाचार वाढलाय. शिकलेलाच मनुष्य भ्रष्टाचार करतोय असं नाही. मजूर सुद्धा भ्रष्टाचार करतो. मजूर सुद्धा भ्रष्टाचार करतो. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, मजूर काय भ्रष्टाचार करायला? त्याच्या काय हातात ते भ्रष्टाचार करायला? मजूरही भ्रष्टाचार करतो. थोडं पाठीमागे जा, आपलं बालपण आठवा. आजपासून एक 40-50 वर्ष पाठीमागे जा. बाई जर शेतामध्ये खुरपायला लावली तर 9 वाजता बाई पाताला बसायची आणि दिवस मावळ्याशिवाय शेत सोडत नव्हती. आज बाई तुम्ही कामाला लावा खुरपायला वगैरे, दहा वाजता शेतमालक भीत त्या बाईच्या घरी जातो आणि हात जोडून विनंती करतो, म्हणतो मावशी वकूत झाला खुरपाचा, निघा ना. बाई म्हणते मामा अजून 11 वाजले नाही, बस आली नाही. त्या गावात बस येण्याचा ठेपा असतो. बस गावात 11 वाजता येते, ती बस आली म्हणजे 11 वाजले आणि बाई 11 वाजता खुरपायला निघते. मी म्हणतो एखाद्या दिवशी बस फेल झाली आणि बस जर गावात 2 वाजता आली तर बाई तू काय 2 वाजता खुरपायला निघते का? 2 वाजता खुरपायला निघते का? बाई 11 वाजल्याशिवाय गावातून निघत नाही. 11ला गावातून निघते, 11:30ला शेतात जाते, 11:30 ते 1 वाजेपर्यंत एक पात लावते. कशी बशी एक पात लावते. 1 वाजली झाली दुपार. 1 ते 2 जेवण, त्यात 10-20 मिनिटाची डुलकी झोप घेते. दुपारून कशा बशा 2 पाता लावते, त्याच्यातही लघुशंकेचा आणि पाणी पिण्याचा ठेपा 2दा. 10-15 फूट राहिलं असतंय. शेतमालक म्हणतो अगं मावशी कासराभर राहिले, 15 फूट राहिले, घे ना तेवढं, खुरपून घे तेवढं. बाई म्हणते मामा तुमचं शेत लय लांबणीच आहे, घरी जायला अंधार पडतो. ती 5:30 वाजता शेत बरोबर सोडते. बरोबर 5:30 वाजता शेत सोडते. मामा तुमचं शेत लय लांबणीच आहे, घरी जायला अंधार पडतो. मी म्हणतो बाई थोडा अंधार पडला तुला काय वाटेत लांडगा खातो का? तुला काय लांडगा खातो का वाटात? पण नाही, ती 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणारच. शेतकरी बळीराजा रडकुंडी आलाय, चौकडून होर पडायलाय. खतं महाग झाली आहेत, बिया महाग झालीत. खतं महाग, बियाणं महाग, मजूर महाग, त्यात मजुराची टंगळमंगळ. आणि शेतमालाला भाव नाही. एवढं करून शेतमालाला भाव नाही.
शेतकरी रडकुंडी आलाय. शेती नकोशी झाली त्याला. हा मजुराचा भ्रष्टाचार नाही तर काय? बाई 11 वाजता खुरपायला जाते, 8:30ला शेत सोडते, लांडी वळती करते, कशाबशा 2-3 पात्या लावते, निघून येते. हा मजुराने केलेला भ्रष्टाचार नाही तर काय? भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसा खाणेच नव्हे, ज्याचं आचरण खोडील आहे, चुकीचं आहे, त्रासदायक आहे, तो सुद्धा भ्रष्टाचारच आहे. आणि म्हणून मी बोललो की नोकरदार, व्यापारी, मजूर, शेतकरी, पुढारी सर्व स्तरात भ्रष्टाचार वाढलाय. असं का व्हावं? आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. लाच देणं अलिखित नियम बनलाय. आज समाजामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% लोक भ्रष्टाचार करत नाहीत. का? तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून. यातला विनोद आणि थोडीशी अतिशयोक्ती सोडून द्या. 100त एखादा मनुष्य शुद्ध असतो जो भ्रष्टाचार करत नाही. परंतु सध्या समाजात 99% लोक भ्रष्टाचारी आहेत. लांडीला बळीन वागतात, पैसे खातात. 99% लोक भ्रष्टाचार करतात. शंभर 100% म्हणलं तरी चालेल. थोडी अतिशयोक्ती होईल, पण 100% म्हणलं तरी चालेल. त्याला विनोद म्हणून घ्या. एकदा एका माणसाला एक भूत प्रसन्न झालं आणि ते भूत त्या माणसासमोर उभं राहिलं. म्हणले, मालक, मला फक्त भाकरी घाला, तुम्ही सांगाल ते काम मी करेल. मला पगार बिगार काही नको, फक्त भाकरी घाला, तुमचं प्रत्येक काम मी करेल. तो माणूस म्हणला, बरं झालं, फुकटात गडी मिळाला. पण ते भूत म्हणाल, मालक, माझी एक आट आहे. म्हणले, काय? तुम्ही सांगितलेलं काम मी पटकन करून येईल, आणि मी काम करून आलो की मला दुसरं काम हवंय, आणि प्रत्येक वेळेला नवीन काम हवंय, जुनं काम रिपीट करायचं नाही. जर जुनं काम रिपीट केलं आणि मला नवीन काम मिळालं नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकेन. तो मनुष्य म्हणला, ठीक आहे, काय कामाची कमी गेली का? हजारो काम आहेत. ठीक आहे म्हणले, मंजूर. भूत म्हणते, बघा बरं. ते म्हणले, हो मंजूर. म्हणले, मंजूर. त्यांनी एक काम सांगितलं, भूत पळत गेलं, काम करून आलं. दुसरं काम सांगितलं, भूत पळत गेलं, करून आलं. मालकानं काम सांगावं, भूतानं पळत जावं, काम करून यावं. असे बरेच दिवस लोटली. पण आता कामच सांगून सांगून माणूस सांगणार तरी काय? याची कामं संपली. हा परेशान झाला, डोकं खाजू लागला. अरे म्हणले, नवीन कामं तर किती आठवत आता, नवीन काम नाही द्यावं. ते भूत म्हणते, तुला खाऊन टाकतो. घाबरला. पण मालक हुशारच होता. मालक म्हणतो, भूता इकडे. भूत आलं. म्हणतो, काय मालक? म्हणले, भूता एक काम कर. म्हणले, सांगा. म्हणले, तुझा आणि आपल्या भारत देशात पैसे न खाणारा एक माणूस शोधून आण. काय सांगितलं काम? भूता, तुझा आणि आपल्या भारत देशात पैसे न खाणारा एक माणूस शोधून आण. ते भूत जे गेलंय ते अजून माघारी आलं नाही, आणि भूताची माघारी येण्याची शक्यताही नाहीये. का? तर भूत घरोघरी जात आहे आणि शोधतंय. परंतु त्या भूताला पैसे न खाणारा माणूस सापडानच गेलाय. भूताला पैसे न खाणारा माणूस सापडानच गेलाय. यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की या देशात भ्रष्टाचार किती वाढलाय. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. लाच देणं अलिखित नियम बनलाय. श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, तत्वाविना राजकारण, चारित्र्याविना शिक्षण,
आणि माणुसकी विना विज्ञान हे दोष आहेत. संपत्ती मिळवली पण तिच्या मुळाशी श्रम नाही, दोष आहे, पाप आहे. पूजा करतायत भगवंताची पण त्याच्या मुळाशी त्याग नाही, दोष आहे. राजकारण करतायत पण त्यात तत्व नाहीयेत, दोष आहे. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाहीये, दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाहीये, दोष आहे. श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, तत्वाविना राजकारण, चारित्र्याविना शिक्षण आणि माणुसकीविना विज्ञान हे दोष आहेत. तुम्ही रेल्वेने प्रवास करता, रेल्वेतला टीसी जर काढून टाकला तर एकही मनुष्य रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढणार नाही, एकही मनुष्य. तुम्ही आम्ही कीर्तनकार सुद्धा फुकट रेल्वेने प्रवास करू. असा अधर्म समाजात का बोकाळलाय? तुम्ही रेल्वेने प्रवास करतायत, तुम्ही रेल्वेने प्रवास करतायत आणि तिकीट काढतायत ते केवळ टीसीच्या धाकामुळे. हा टीसी जर रेल्वेतून काढून टाकला तर एकही मनुष्य तिकीट काढणार नाही. आम्ही टीसीच्या धाकामुळे रेल्वेमध्ये तिकीट काढायचं नसतं, तर आम्ही रेल्वेने प्रवास करतो म्हणून तिकीट काढायचं असतं. हे देशप्रेम आहे, हा धर्म आहे. हे देशप्रेम आहे, हा धर्म आहे. पण आम्ही तिकीट काढतो ते टीसीच्या धाकामुळे. आज बसचं उदाहरण घ्या. स्त्रियांना अर्ध तिकीट आहे, 65च्या पुढच्या पुरुषांना अर्ध तिकीट आहे, 75 वयाच्या पुढच्या म्हाताऱ्यांना फुकट एसटीचा प्रवास. 75च्या पुढचे एसटीमध्ये फुकट प्रवास आहे. मनुष्य असतो 60चा, परंतु खोटं आधार कार्ड काढतो, 60चं त्याच्यावर 75 वय करतो आणि 60चा मनुष्य 75 वय करून एसटी मधून आज सर्रास फुकट फिरतोय, फुकट. आणि यात अनेक कीर्तनकार सुद्धा आहेत, अनेक कीर्तनकार सुद्धा आहेत. कीर्तनकाराचं वय 65 किंवा 70, पण बोगस आधार कार्ड काढतो कीर्तनकार, 75 वय करतो आधार कार्डावर, सगळ्या भारतभर महाराष्ट्रभर एसटीतून फुकट फिरतो. कीर्तनकार सुद्धा. जो कीर्तनकार समाजाला धर्म शिकवायला चाललाय तोच कीर्तनकार एसटीने फुकट प्रवास करून अधर्म करतो. त्याला कसा देव भेटावा? त्याला कसा देव भेटावा? माणसाचं वय असतं 50, परंतु बोगस आधार कार्ड काढतो 65चं, अर्ध्या तिकिटावर प्रवास करतो. 65 वर्षाचा मनुष्य बोगस आधार कार्ड काढतो 75चं, महाराजभर फुकट प्रवास करतो एसटीने. असाधारण माणसात जाऊ द्या, कीर्तनकार, प्रवचनकार, कीर्तनातून समाजाला कीर्तनकार धर्म शिकवायला चाललाय, पण बोगस आधार कार्डावर 75 वय दाखवून, खोटं वय लावून एसटीने फुकट प्रवास करून अधर्म करतोय. हा धर्म लयास का चाललाय? धर्माला ग्लानी काय आली आज? शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. माझं वाक्य नीट ऐका.
शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो, परंतु कधी त्याला जर शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. दीक्षा म्हणजे शेंडी राखणं, चप्पी करणं याला दीक्षा म्हणत नाहीत. म्हणतही असतील, परंतु खरी दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं, हीच खरी दीक्षा आहे. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. संत वाङ्मयाच्या तत्वासारखं आपण वागणं म्हणजे दीक्षा. मी बोललो, शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे, परंतु कधी जर त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. परंतु शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढा समाजाला घातक नसतो, तेवढा शिकलेला मनुष्य समाजाला घातक ठरतो. आणि आज देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल, चिपाट, ते गिन्याचीने आमच्यासारख्या उच्च शिक्षित काही मंडळींनी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, कलेक्टर वगैरे वगैरे पुढारी, आम्हाला उच्च शिक्षा आहे पण तो शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. आमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये आणि म्हणून आम्ही भ्रष्टाचार करतोय, पाप करतोय, दोष करतोय, अधर्मानं वागतोय. शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाही. चारित्र्यामध्ये शिक्षण हा दोष आहे. उच्च शिक्षित आहात पण शिक्षणाच्या मुळाशी चारित्र्य नाही, संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये, तुम्ही पापच कराल, भ्रष्टाचारच कराल, लांडी लबाडीच कराल, जगाला त्रासच द्याल, जगाच्या मुळावरच उठाल. अहो, शेतकरी करून करून काय करेल, किती लबाडी करेल. एका पोत्या गव्हामध्ये किलोभर माती टाकेल. शेतकरी करून करून काय भ्रष्टाचार करेल, दुधात पाणी घालेल. परंतु शिकलेला डॉक्टर डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. सलाईन लाईफ सेव्हिंग आहे, सलाईन अतिशय गरजेचं आहे, पण जिथं गरज आहे तिथं एक सलाईन लावलं तर 500 रुपये मिळतात. म्हणून गरज नसताना कुणालाही सलाईन लाव. गरज नसताना कुणालाही सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. म्हणून मी बोललो, शेतकरी करून करून काय करेल, दुधात पाणी घालेल. पण उच्च शिक्षित डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो आणि डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. का? तुम्हाला उच्च शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. तुमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये आणि म्हणून तुम्ही अधर्मी बनलायत, पापी बनलायत, दोषी बनलायत. शिक्षेसोबत दीक्षा असावी, शिक्षणाच्या मुळाशी चारित्र्य असावं. तुम्ही तुमच्या जीवनात यशाचे पेढे किती मिळवा, परंतु त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. चारित्र्याची साखर घालायला विसरू नका आणि आपण केलेलं पाप आपल्यालाच भोगावं लागतं हेही विसरू नका. आजचा मनुष्य संस्कृती मातेचे चिरहरण करणारा एक दुःशासनच बनलाय. नीतिमूल्याचं चिरहरण करणारा एक दुःशासनच बनलाय. धर्माचं चिरहरण करणारा एक दुःशासनच बनलाय. धर्म लयाला चाललाय, अधर्म बोकाळलाय. का? प्रामुख्यानं उच्च शिक्षित माणसामुळे. आज देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल तर ते अति उच्च शिक्षित लोकांना. आम्हाला अति उच्च शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. आमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये आणि म्हणून आम्ही अधर्मानं वागतो. शिक्षेसोबत दीक्षा असावी, शिक्षेसोबत आमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असावं. मग आमच्या जीवनात चारित्र्य येतं, नीतिमूल्य येतात, माणुसकी येते, इमानदारी येते, धर्म येतो. आम्ही नीती, माणुसकी, इमानदारीने वागतो, समाजाचं भलं चाहतो, समाजात धर्म जोपासतो. कधी?
शिक्षेसोबत दीक्षा असेल तर, शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. अन्यथा शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. आमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये. आम्ही अधर्मानंच वागणार, आम्ही लांड्या लबाड्याच करणार, भ्रष्टाचार करणार, पैसे खाणार, जगाला त्रासच देणार, पापच करणार. श्री संत तुकडोजी महाराज आपल्या एका अभंगातून बोलतायत. महाराज म्हणतायत, माणूस द्या मज माणूस द्या, काही घ्या काही घ्या, परी माणूस द्या मज माणूस द्या. तुकडोजी महाराज अख्ख्या देशात एक माणूस मागतायत, एक माणूस मागतायत. मग 140 कोटीचा हा भारत देश, ही काय सगळी जनावर आहेत काय? तुकडोजी महाराज एक माणूस मागतायत अख्ख्या देशात, मग उरलेली 140 कोटी काय जनावर आहेत का? ही 140 कोटी माणसंच आहेत, परंतु नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. आज विज्ञानाने जग जवळ आणलं, पण माणूस दूर नेला. माणूस मोबाईलवरून दूरच्या माणसासोबत बोलतो, परंतु जवळच्या माणसाशी त्याचं पटत नाही. मनुष्य अंतराळात गेलाय, परंतु त्याला अंतरंगात जाता आलं नाही. का? उच्च शिक्षा आहे, परंतु शिक्षेसोबत दीक्षा नाहीये, संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये. म्हणून या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. कॅन्सर जर कोणाला झाला तर कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, परंतु भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. भ्रष्टाचार देशाला घुशीसारखं पोखरून खिळखिळा करतो. अशा देशाची झाली तर अधोगतीच होते, प्रगती नाही. म्हणून कोणत्याही देशाला लागलेली सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर तो आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराने देश खिळखिळा होतो, देशाची अधोगती होते, प्रगती कधीच नाही. म्हणून देशाची सर्वात मोठी बिमारी कॅन्सर नाही, एड्स नाही. देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर तो आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार देशाला खिळखिळा करतो, अधोगतीला नेतो. म्हणून तुम्हाला विज्ञानाची फळं जर नीट चाखवायची असतील तर विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्माविना नुसतं विज्ञान विध्वंसक ठरतं, आणि त्याची प्रचिती आज येत आहे. अतिरेकी, बॉम्बस्फोट. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाहीये. माणुसकीने विज्ञान दोष आहे. विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असेल तर बॉम्ब शत्रूला मारण्यासाठी फोडला जाईल. पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर तोच बॉम्ब आपल्याच बांधवांना, आपल्याच देशात, आपल्याच लोकांना मारण्यासाठी फोडला जाईल. का? विज्ञान आहे, प्रगती आहे, पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नाही. विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी तर त्या विज्ञानाचा सदुपयोग होतो. पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर त्या विज्ञानाचा दुरुपयोगच होतो. आणि म्हणून अध्यात्माविना नुसतं विज्ञान हे विध्वंसक आहे. विज्ञानाची फळं नीट चाखवायची तर विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या, अन्यथा अध्यात्माविना नुसतं विज्ञान विध्वंसक ठरेल. आणि म्हणून शाळा कॉलेजातून मुलांना अध्यात्माची, हरिनामाची धडे द्या. कुठेही कीर्तन प्रवचन असेल, जरूर जा, कीर्तनात बसा, कीर्तन ऐका, हरिनामाची धडे घ्या. एका थोर व्यक्तीने म्हटलंय, देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट
but there are no colleges of heart. There are so many colleges of art, but there are no colleges of heart. देशामध्ये आर्ट सायन्स कॉलेजची भरपूर कॉलेजेस आहेत, पण हार्ट म्हणजे हृदय घडवण्याची कॉलेजेस नाहीयेत. आर्ट सायन्स कॉमर्सची कॉलेज भरपूर आहेत, परंतु हृदय घडवण्याची कॉलेजेस नाहीत. आणि हृदय घडवण्याची कॉलेजेस आहेत गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, अर्थात कीर्तन, प्रवचन, हे मानवी हृदय घडवण्याची कॉलेजेस आहेत. आणि मग कीर्तनात जा, प्रवचनात जा, हृदय घडेल. शिक्षेसोबत दीक्षा येईल, आणि जिथे शिक्षेसोबत दीक्षा आहे तिथे धर्म नांदतो, अधर्म पळून जातो. म्हणून आज तुम्ही समाजावर एक नजर मारा. की धर्म लयाला गेलाय, धर्माला ग्लानी आली, धर्माचा ऱ्हास झालाय, अधर्म माजलाय, अधर्म बोकाळलाय. अधर्म माजलाय का? तर ज्ञानोबारायचं एक उत्तर देत आहेत, एकमात्र उत्तर देत आहेत, आणि ते म्हणजे माणसाच्या हृदयात असलेला दयेचा अभाव. आज समाजात अधर्म नांदतोय, धर्म पुसल्या गेलाय. याचं एकमात्र कारण जर काय असेल तर मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. कारण ज्याच्या हृदयात दया, फक्त त्याच्याच जीवनात धर्म वास करतो. आणि धर्म म्हणजे हे नीतिमूल्य, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. हा सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. मग हा धर्म कोणाच्या पोटी जन्म घेतो? दयेच्या. आणि दया कोणाच्या पोटी जन्म घेते? हरिनामाच्या. आणि मग हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिमूल्य, हा एक महान सिद्धांत आहे. हे एक समीकरण आहे, हे एक समीकरण आहे. आणि मग ज्ञानोबा लिहितात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया तेत धर्मो हा सिद्धांत आहे. जिथे दया तिथेच धर्म. मग धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो, तर दया कोणाच्या पोटी जन्म घेते? तर दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि मग तुकोबा लिहित आहेत की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. बघा, ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे त्याच्या जीवनात काय? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे तया घरी काय काय? शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव, फक्त त्याच्याच हृदयात दया. आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य. हा सिद्धांत हे समीकरण आहे. मग हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म, अर्थात हरिनाम तेथेच धर्म. वाक्य नीट समजून घ्या. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म, अर्थात हरिनाम तेथेच धर्म. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण काय असेल तर हरिनाम. धर्माला कोण जगवत असेल तर हरिनाम. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. समाजात धर्म जगतो तो केवळ हरिनामामुळे. का तर हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म आहे. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म आहे. म्हणून दयेकडे पाहताना एवढं सहजतेने पाहू नका. दया ही सद्गुणांची जननी आहे. धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. दया धर्म का मूल है. धर्माचं मूळ काय तर दया आहे. आणि म्हणून धर्म
दयेच्या पोटी आणि दया हरिनामाच्या पोटी. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया. नाथमाराज लिहित आहेत की दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्मच नाही. दया ही नामधारकाच्या आश्रयाने जगते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. नाथ महाराज, दयेला स्वतंत्र जन्म नाही. मग दया कोणाच्या पोटी जन्म घेते? हरिनामाच्या. का? तर साधू नामधारक आहे. साधूच्या मुखात हरिनाम आहे आणि म्हणून या हरिनामामुळे साधूच्या हृदयात दया आहे. दयेला स्वतंत्र जन्म नाही आणि जिथं दया उपजली तो साधूच असतो. का? तर साधू नामधारक असतो. अर्थात दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तात्पर्य, ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी असते. आणि जिथं इमानदारी तिथं मैत्री आहे. जिथं मैत्री तिथं सुख आपाप चालत येतं आणि सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा तिथे नांदतो. आणि मग नरवारा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जायचं. याच्या उलट मुखात हरिनाम नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे, कपटी आहे, कडू आहे, तिथं अधर्म बोकाळतो. मुखात हरिनाम नाही म्हणून हृदयात दया नाही. हृदयात दया नाही मग निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे. आणि जिथं अधर्म आहे तिथं लांडीलाबाडी आहे, तिथं फसवाफसवी आहे, हाणामारी आहे, तिथं सुख नाही दुःख नांदतं आणि तिथं देवाचाही वास नसतो. आणि मग लक्षात घ्या, समाज कसा सुखी होईल? ज्याच्या मुखात हरिनाम. समाजातील जास्तीत जास्त माणसं नामधारक जर बनली तर सर्वांच्या हृदयात दया. या दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी नांदते. जिथं इमानदारी नांदते तिथं मैत्री आणि सुख, आणि सुखाच्या रूपानं कृष्ण परमात्मा. पण तो मुखात नाम नाही तर हृदयात दया नाही. दया नाही म्हणून तुम्ही निर्दय आहात. निर्दय आहात म्हणजे अधर्मी आहात. आणि जिथं अधर्म आहे तिथं लांडीलाबाडी, फसवाफसवी. त्या समाजात दुःख नांदतं, त्या समाजाची अधोगती होते, पर्यायाने देशाची अधोगती होते. म्हणून धर्माने समाजात सुख तर नांदतं पण देशाची प्रगती होते. अधर्मानं समाजात दुःख नांदतं आणि देशाची अधोगती होते. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल, धर्म लयास लागेल, इथं अधर्म बोकाळेल, तेव्हा तेव्हा भगवंत म्हणतात की मी प्रत्येक युगात अवतार धरून येतो, अधर्माचा ऱ्हास करतो, अधर्माला नाहीसं करतो, धर्माची स्थापना करतो आणि समाजात सुख शांती नांदवतो. आणि म्हणून भगवंत बोलतायत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, तू म्हणतोस ना की देवा तो विवस्वत, तो कधी पुराणा त्याला वाडवडील सुद्धा ओळखत नाही. तर देवा तू कसा ओळखतो? तू तर माझ्या वयाचा कृष्ण, तू कसा ओळखतो त्याला? कृष्ण म्हणतात अर्जुना, तुझी माझी अनेक जन्म झाली आहेत. तुझे जन्म तुला आठवत नाहीत, पण तू माझे जन्म, माझे अवतार मला आठवतात. कृष्ण म्हणतात मी प्रत्येक युगात अवतार धरून येतो आणि सज्जनाच्या हातानं धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. नरवारा लिहितात अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी
सुखाची उभी. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी येतो. कृष्ण म्हणतायत तेव्हा मी येतो. अधर्माचा नाश करतो, दोषाचा नाश करतो आणि सज्जनाच्या अर्थात साधू संतांच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. का? ते देव बोलतायत, ज्ञानोबा लिहितायत, ते वेळी आपलेचेनी कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. आपल्याचेनी कैवारे याला भगवत म्हणतात परित्राणाय साधूना विनाशायाच दुष्कृताम. जे दुष्ट आहेत, वाईट आहेत, त्यांचा मी नाश करतो आणि जे सज्जन आहेत, जे संत आहेत, त्यांना पाठीमागे राखतो. कारण जे माझे भक्त आहेत ते मला अतिप्रिय आहेत. आपुलेचे नि कैवारे, माझे भक्त माझे आहेत, मला त्यांचा कैवार येतो. या भक्ताला जर कोणी त्रास देत असेल तर मी माझ्या अवतार कार्यात या दुष्टांना मारूनच टाकतो आणि संत सज्जनांना पाठीमागे ठेवतो आणि त्यांच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. म्हणून संत आणि भगवंत त्यांच्यात एक फार मोठा फरक आहे. भगवंत काय करतो? दुष्टाला मारूनच टाकतो. विनाशायच दुष्कृतम. भगवंत दुष्टाला मारूनच टाकतो. संत दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतात आणि दुर्जनाच्या मुखात हरिनाम आलं की हरिनामामुळे त्या दुर्जनाच्या हृदयात दया येते. दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतात आणि समाजात धर्माची स्थापना होते. आणि म्हणून तुकोबा लिहितात की हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेची चकार लावला, हेची आम्हा करणे काम. तुकोबाराय म्हणतात की माझ्या अवतार कार्यात मला जी जी कार्य करायची त्यातलं सर्वात प्रमुख कार्य जर काय असेल तर हरिनामाचा प्रसार. तुकोबाराय म्हणतात मी दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतो. दुर्जनाच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयात दया स्थापित होते आणि या दयेजवळून दुर्गुण पळून जातात. दयेजवळ सद्गुण नांदतात आणि दुर्जनाच्या जीवनात सद्गुण येणं म्हणजे त्याच्या जीवनात धर्म येणं. अशा प्रकारे हरिनामामुळे समाजात धर्माची जोपासना होते. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि त्याला नीती माणुसकी इमानदारीची फळं लागतात. हरिनाम बीज आहे. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे. जसं ज्वारीचं बीज लावलं, ज्वारीचं ताट, ज्वारीचं कणीस, तसं हरिनामाचं बीज लावलं, धर्माचा वृक्ष, त्याला नीती माणुसकी इमानदारीची फळं. अर्थात मुखात हरिनाम आलं तर जीवनात नीती माणुसकी इमानदारी येतेच. अर्थात हरिनामामुळे समाजात धर्म जोपासला जातो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मी दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतो आणि समाजात धर्माची जोपासना करतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. मुखी गाता हरी पवित्र होतो. नर असो नारी असो, किती दुराचारी असो, त्याच्या मुखात हरिनाम दिलं की तो पवित्र होतो. का? मुखात हरिनाम आलं, हृदयात दया येते. दयेपासून दुर्गुण पळून जातात, दयेपाशी सद्गुण येतात. जीवनात सद्गुण येणं हाच धर्म असतो. समाजात धर्माची जोपासना होते. ज्या समाजात सद्गुण नांदतात तिथं मैत्री असते. जिथं मैत्री आहे तिथे सुख असतं आणि सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा तिथं नांदतो. पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच तिथे नांदतो. आणि मग ज्ञानोबा लिहितात की दया तेथ धर्म, धर्मो तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसे. आणि म्हणून मी बोललो की भगवंत आणि संत
यांच्यात एक प्रमुख फरक आहे. भगवान दुष्टाला मारूनच टाकतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत दुर्जनाला मारत नाहीत. संत दुर्जनाला मारत नाहीत. संत दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतात आणि दुर्जनाच्या मुखात हरिनाम आलं की त्यांच्या हृदयात दया येते, दयाजवळ धर्म येतो, अर्थात नीतिमूल्य येतात आणि समाजात धर्माची जोपासना होते. म्हणून भगवंत धर्माची स्थापना करतो, संत धर्माची जोपासना करतात. भगवंत दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत दुर्जनाला मारत नाहीत. दुर्जनाच्या मुखात हरिनाम देऊन दुर्जनाला सुधरवतात आणि समाजात धर्माची जोपासना करतात. हा संत आणि भगवंत यांच्यातील फरक आहे. आणि मग संत काय भगवंत काय एकच असतात. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम. संत म्हणजे चालता बोलता श्रीकृष्ण, चालता बोलता श्रीकृष्ण. आणि म्हणून अर्जुनाने जी शंका उभी केली की देवा, तो विवस्वत सूर्य केव्हा जमान्यापूर्वीचा, त्याला आपले वाडवडील सुद्धा ओळखत नाही, तर तू कसा ओळखतो? तू तर माझ्या वयाचा, आपण बालसवंगडी, एकाच वयाचे मित्र, तुझं माझं वय जवळजवळ सारखंच. मग कृष्णा, ते एवढ्या जुन्या विवस्वताला तू कसा ओळखतो रे? तर भगवान म्हणतात, अर्जुन, आपले अनेक अनेक जन्म झाले, तुझी जन्म तुला आठवत नाहीत, पण माझी जन्म, माझे अवतार मला आठवतात. एवढंच काय म्हणले अर्जुना, मी प्रत्येक युगात अवतार धरतो. कधी आणि का? तर ज्यावेळेस धर्माला ग्लानी येईल, अधर्म धर्मावर विजय मिळेल, अधर्म धर्माला पुसून टाकेल, अर्थात धर्म लयात जाईल, धर्माला ग्लानी येईल, त्यावेळेस मी प्रत्येक युगात अवतार धरतो आणि इथे पृथ्वीवर धर्माची स्थापना करतो. माझ्या भक्ताचं मी रक्षण करतो, दुष्टांना मारून टाकतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उबगी. दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घेऊशी, धर्माशी नीतीशी शेज भरी. दैत्य अर्थात दुष्टांना मी मारतो, देव म्हणतायत, दुष्टांना मारतो, साधू सज्जन मागे ठेवतो, त्यांना मान सन्मान मिळवून देतो आणि या साधू संतांच्या सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो आणि धर्म आणि नीती यांची सांगड घालतो, धर्म आणि नीती यांची गाठ मारतो आणि मग समाजात धर्म आणतो. मग समाजात धर्म आला की अधर्म पळून जातो, समाजात धर्म आला की पुण्य येतं, पाप पळून जातं. आणि मग मी प्रत्येक युगात धर्माची स्थापना करता इथे येतो, अविवेकाची काजळी पुसून टाकतो, विवेकाचा दीप उजळवतो आणि मग योग्याला प्रत्येक दिवस हा दिवाळीचा असतो, प्रत्येक दिवस आनंदमय असतो. अर्थात दरबारा लिहित आहेत की मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योग्य पाहे दिवाळी निरंतर. दुष्टाला मारले, सज्जन मागे ठेवलेत, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना केली, सज्जना करवी गुढी, सुखाची उभी. दुष्ट मारलेत, सज्जन संत मागे ठेवलेत. म्हणजे अविवेक पुसल्या गेला, मागे विवेक राहिलाय, मागे विवेक राहिलाय. म्हणजे लोक धर्माचरण करतात, जिथे धर्म नांदतो तिथून अधर्म पुसल्या जातो, जिथं धर्म नांदतो तिथून पाप पुसल्या जातं, तिथं पुण्य नांदतं. ज्यावेळेस अधर्म गेलाय, फक्त धर्मच आहे, मग अशा वेळेस प्रत्येक मनुष्य सत्कर्म करतो, विवेकानं वागतो आणि मग अशा लोकांसाठी प्रत्येक दिवस हा दिवाळीचा असतो. आणि मग धनभारा लिहित आहेत ते योगी पाहे दिवाळी निरंतर. आणि म्हणून अर्जुना लक्षात ठेव की तुझे जन्म तुला आठवत नाहीत, पण माझे जन्म, माझे अवतार मला आठवत आहेत. प्रत्येक युगात मी अवतार धरतो, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते तेव्हा मी अवतार धरून येतो, अधर्माचा नाश करतो, अधर्म्यांचाही नाश करतो, मागे धर्म ठेवतो, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो
आणि मग इथं पृथ्वीवर धर्म नांदतो आणि पूर्ण प्राणी मात्र सुखमय होतात, सुखी होतात. इथे सुख शांती नांदते. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यावर भाष्यज्ञ नवारा करतायत, माऊली लिहितायत, हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा उगू हा स्वभावे अध्यास. अर्जुना, जेवढे काही धर्माचे प्रकार आहेत किंवा एकच धर्म घ्या, हा धर्म जो आहे तो प्रत्येक युगात मी त्याचं रक्षण करतो. प्रत्येक युगात मी जन्म धरतो आणि येतो. म्हणून अर्जुनाने जो प्रश्न केला की देवा, तो विवस्वत फार जुना आहे, त्याला तू कसा ओळखतो, तू तर माझा मित्र, माझ्या वयाचा. तर देवाने अर्जुनाच्या शंकेचं निरसन केले की अर्जुना, तुझे माझे अनेक जन्म झाले, तू विसरलास पण माझ्या ध्यानात आहेत, माझे सगळे अवतार माझ्या ध्यानात आहेत. मी प्रत्येक युगात अवतार धरून येतो, अधर्म बोकाळला तर त्याला पुसून टाकतो आणि सज्जनाच्या हाताने इथं धर्माची स्थापना करतो. भगवंत युगायुगात येतात, युगायुगात येतात. याचा अर्थ काय? संभव आम्ही युगे युगे. भगवंत प्रत्येक युगात एकदाच येतो. भगवंत प्रत्येक युगात एकदाच येतो. पण आज परिस्थिती कशी आहे? अजून भगवंताला या कलियुगात यायला खूप अवधी आहे. या कलियुगाच्या शेवटी शेवटी भगवंताचा कल्की अवतार सांगितलाय. त्याला खूप वेळ यायला. कलियुग एकूण 4,32,000 वर्षाचे आहे, त्यातले फक्त 5,000 वर्ष झालेत. अजून 4,27,000 वर्ष जायचे. त्यात कुठं केव्हा तरी भगवान श्रीकृष्ण कल्की अवतार धरून येतील आणि धर्माची स्थापना करतील. परंतु तोपर्यंत काय? तोपर्यंत तुम्ही आम्ही कीर्तनकार, संत सज्जन, ही तुमची आमची जिम्मेदारी आहे की समाजात धर्म स्थापित करावा किंवा धर्माची जोपासना करावी. त्यासाठी आम्ही बहुसंख्येने समाज प्रवर्त करावा. कुठे? कीर्तनाकडे, हरिनामाकडे, प्रवचनाकडे. समाजाला मोटिवेट करावं, समाजाला कीर्तनाकडे, हरिनामाकडे आकर्षित करावं. हे तुमचं आमचं कीर्तनकाराचं काम आहे. तर तुकोबारा सांगून गेले की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबारा म्हणतात, माझ्या अवतार कार्यात जी मला कार्य करायची त्यातलं प्रमुख कार्य आहे हरिनामाचा प्रसार. मग तुकोबाराने आम्हाला सांगून गेलेत की हरिनामाचा प्रसार हे माझं सगळ्यात प्रमुख कार्य आहे. याचा अर्थ आम्हाला सांगून गेले की तुम्ही हरिनामाचा प्रसार करा. आणि म्हणून कीर्तनकारानं, प्रवचनकारानं तुम्ही आम्ही नुसतं कीर्तन सांगून मोकळे होऊ नयेत. तो लोकांना गळ घालावी कीर्तनाला येण्यासाठी, हरिनाम घेण्यासाठी. मग हरिनामाचा प्रसार होईल. प्रत्येक माणसानं आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवावीत. त्याने सगळं गाव नामधारक बनेल, सगळा तालुका, सगळा जिल्हा, सगळा देश, सगळं जग नामधारक बनेल. हरिनामाचा प्रसार करा. मी तर म्हणतो प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. तुकोबाराय बोलले, चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाच्या बाजूला बोरी बाबळे असतात, कडुलिंब असतो. पण या बोरी बाबरी आणि कडुलिंब सुद्धा चंदनासारखा सुगंध देतात. का? संगती चंदनाची. चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाच्या आजूबाजूला असलेल्या बोरी बाबळी सुद्धा चंदनासारखा सुगंध देतात. का? संगती चंदनाची. तसं कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल तर घरातील सगळी माणसं नामधारक बनतील. का? संगती नामधारकाची. आणि म्हणून कुटुंब प्रमुख हा नामधारक असावाच. त्याच्या संगतीमुळे घरातील सगळी माणसं नामधारक बनतील. म्हणून प्रत्येक घरातील मनुष्य हा नामधारक बनावा. मुलांना लहानपणीच भक्तीकडे ओढा. त्यांच्या मनामध्ये भक्तीचं बीज रोवल्या जातं. जसं मिरचीचं रोपटं आहे,
त्याला 5 पानं आलं की ते रोप उपटाव आणि वाफ्यात लावावं. ते जमिनीला लवकर चिकटतं. पण ते थोडं मोठं झालं तर लावलं तरी जमिनीला लवकर चिटकत नाही. तशी मुलं थोडी मोठी झाली की भक्तीला चिटकत नाहीत. लहानपणीच त्यांना त्या रोपासारखं भक्तीकडे ओढा. सकाळी आईने पूजा करताना मुलाला घंटी वाजायला लावावी, टाळ्या वाजायला लावाव्यात, हरिपाठ म्हणायला लावा, रामकृष्ण नावाचं भजन करायला लावावं, रामकृष्ण हरी नावाचं भजन करायला लावावं. मुलं लवकर भक्तीला चिटकतील. म्हणून प्रत्येक कुटुंबात एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन सगळ्या कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. माझं वाक्य नीट आहे का? प्रत्येक कुटुंबियांनी एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन एकत्र येऊन करावं. त्याने कुटुंबात सुविचाराची देवाणघेवाण वाढेल आणि भक्तीला बळ येईल. आणि म्हणून एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन एकत्र येऊन करा. आणि कुटुंब प्रमुख नामधारक बना. का? तर त्याच्या संगतीने सगळं कुटुंब नामधारक बनेल. हळूहळू सगळा देश आणि जग नामधारक बनेल. आणि म्हणून आज समाजामध्ये धर्माला ग्लानी आली, धर्म लयाला लागलाय, अधर्म बोकाळलाय. अर्थात समाजामधून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सगळे सद्गुण निघून गेलेत. म्हणजे धर्म निघून गेलाय. आणि इथं काय आलंय? लांडीलबाडी, फसवाफसवी, अनीती, असत्य, गैरमानुसकी, गैरइमानदारी, अर्थात अधर्म आलाय. आणि मग हा अधर्म पुसायचा आहे आणि समाजात धर्म नांदवायचा आहे. अर्थात नीतिमूल्य नांदवायची. तर बहुसंख्येने हरिकीर्तनात या, मुखानं हरिनाम घ्या. मुखानं हरिनाम घेतलं की हृदयात दया येईल. दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य येतील. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथं प्रेम असेल, मैत्री असेल. जिथं प्रेम मैत्री आहे तिथं सुख नांदेल. तो समाज सुखी होईल, देश प्रगती करेल. आणि म्हणून भगवंत जेव्हा अवतार धरून यायचा आहे, कल्की अवतार, भगवंत जेव्हा अवतार धरून यायचे तेव्हा येतील. धर्माची स्थापना करतील, अधर्म पुसून टाकतील. परंतु सध्या जो अधर्म समाजात बोकाळलाय तो पुसून टाकणं आणि धर्माची स्थापना करणं हे तुमचं आमचं संत सज्जनाचं अर्थात कीर्तनकाराचं काम आहे, प्रवचनकाराचं काम आहे. म्हणून कीर्तनकारानं, प्रवचनकारानं आणि सर्वांनीच हरिनामाचा प्रसार करावा. आपणही हरिनाम घ्यावं, इतरांच्या मुखात हरिनाम द्यावं. कारण मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं प्रेम जिव्हाळा आणि तिथं सुख शांती आणि त्या देशाची प्रगती. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुझी शंका काढलीस की हे कृष्णा, हे कृष्णा, तू तर माझ्या वयाचा, तो विवस्वत सूर्य वगैरे फार जुने, तू कधी गेला होता उपदेश करायला त्यांना? तर कृष्ण म्हणतात की अर्जुना, तुझे माझे अनेक जन्म झालेत, तुझे जन्म तुला आठवत नाहीत, परंतु माझे जन्म अर्थात माझे अवतार मला आठवतात. मी त्या विवस्वताच्या काळातही अवतार घेतला होता, त्याला उपदेश केलाय. मी भगवंत अनादी आहे, नित्य आहे. मी प्रत्येक युगात अवतार धरतो, धर्मकार्य करतो. भगवंत म्हणतात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, इथं अधर्म बोकाळेल, अधर्म बोकाळेल, धर्माला ग्लानी येईल, धर्म पुसला जाईल, तेव्हा प्रत्येक युगात मी अवतार धरतो आणि अधर्माचा नाश करून, दुष्टाला मारून, सज्जन मागे ठेवून सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. हनुमंताना बारा लिहित आहेत की धर्म जाता आगवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा उगू हा स्वभावे अद्य असे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो। प्राणीजात वर्षात सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता। चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव। बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होईने तिही लोकी। भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये। द्रष्टाद्रष्ट विजय होवावे जी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ। हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल।